दिवसांमध्ये आपण पूर्णतः राज्यभर याची अंमलबजावणी करणार आहात आणि विशेषतः शहरी भागामध्ये जिथे प्रचंड कामं चाललेले आहेत त्या भागासाठी आपण काही विशेष बाब म्हणून काही वेगळा विचार करणार आहात का? सभापती महोदय, वाळूचे गट किती कालावधीमध्ये तयार होतील ते आम्हाला सांगता येणार नाही, कारण शेवटी गट तयार करायची प्रक्रिया ही MMBचा आपण तिथे सर्वे होतो, तिथे पाहणी होते, वाळू तिथे एकत्र आली आहे की नाही, कारण शेवटी ते नेचरवरती डिपेंड आहे. परंतु तरीसुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात गट तयार होऊन जेव्हा ते गट तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामधली जी 10% वाळू ही आपण घरकुलासाठी आपण राखीव ठेवतो, परंतु उर्वरित जी 90% आहे ती ही आपण खाजगी बांधकामाकरताच ती विकली जाते. प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी गट होऊ शकले नाही आहेत तिथे गट लवकर करणे, ते सर्वे लवकर करून घेऊन ती प्रक्रिया लवकर पूर्ण करणे. बरं, हे आपण ही नॅचरल वाळूच्या संदर्भात आपण ही चर्चा आपण करतोय. पण त्यासोबतच सँड जी आहे, सँडवरती आपण जास्तीत जास्त भर आता आपण दिलेला आहे. जी कृत्रिम वाळू आहे, ज्या क्रशरसाठी आपण फक्त 200 रुपये आपण तिथे आपण फक्त चार्ज करतोय. आणि अशा ठिकाणी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सँडचे जे काही प्लांट्स आहेत ते उभे राहण्याकरिता जे काही त्यांना आपण काय म्हणतो त्यांना म्हणजे आपण जे सूट द्यायला हवी आहे, जी सरकारकडनं जी उपलब्धी काय गोष्टींची करून द्यायला हवे त्या देखील आपण मोठ्या प्रमाणात आपण करतोय. आणि मंत्री महोदयांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे आमचा भर हा कृत्रिम वाळूच्या वरती देखील तितकाच आहे. निरंजन डावखरे.